जय शिवराय मित्रांनो. मी आजच गावाकडे निघालो होतो. गावाकडे आल्यानंतर तलप आली आपल्याला नारळाची पाणी पियाची. मग निघालो शेताकडे निघाल्यानंतर बघतोय तर काय, एका नारळाच्या झाडावर भरपूरच नारळ मोठमोठे लागले होते. मग काढला शर्ट आणि लागलोच चढायला वरती. अर्ध्या नारळाच्या झाडावर चढल्यानंतर लागला दम आपल्याला. आणि मग वरती बघतोय तर मला भरपूरच मोठे मोठे नारळ दिसायला लागले. मग सरपट कसं तरी वरती चढलो. आज काय 10-15 नारळ काढायचेच निश्चयच पकडला. आणि मग चढलो वरती. 10-15 नारळ पाडले. मग काय बाबांनी घेतलं ना फोडायला पटापट. बाबांनी घेतलं, चालू केलं फोडायला. आणि मग काय आपला सिद्धू, त्यानंतर शुभम, त्यानंतर हर्षू टोके बसलेच होते इथे. आणि आपली बायको थांबलीच होती, कधी फोडून देतात. मग काय चालूच केला. आणि आपली छोटी मुलगी ती पण बघत होती, मला कधी भेटेल. मग दिले बाबाही 4-5 जणांना फोडून. आता काय बाबा कंटाळल्याने गेले बाहेर. मग आता फोडणार कोण? मग आपला सिद्धूला सांगितलं, घे चल 2-3 फोडून दे आम्हाला. मग त्याने पण सुरुवात केली 2-3 नारळ फोडून द्यायची. मग त्यातले त्यांनी 2 फोडले. आपल्या जिज्ञासाला दिले. जिज्ञासा तरी ऐकतोय का? 2 नारळ पिल्ले तरी तिला अजून बोलतं पाहिजेच. ती काय ठेवायचं का हेच नाही करत. ती बोलते खोबरावून पाहिजे मला. मग त्यात काय खोबरा काय दिसत नव्हता. मग त्याला सिद्धूला सांगितलं, अजून बघ पुढं. मग काय घेतलं सर्वांनी हातात नारळ आणि केला चेस. येऊया आता पिऊन बोल चांगला मस्तपैकी. आता पुढे काय आपल्याला नारळच पाडायचे आहेत. मग निघालो आम्ही थेट बोरीच्या झाडाखाली गेल्यानंतर बोरं भरपूरच पडली होती. मग जिज्ञासाने घेतली आणि राध्याने घेतली. चला बाबा बोलता, आता बोरं तर भरपूर भेटली, चला निघूया आता. मग निघालो थेट तिथून चिकूच्या झाडाखाली. आज काय भरपूर मजाच होती आपली. मग चिकूच्या झाडावर बघितले तर भरपूरच चिकू झाले होते. मग बायकोला बसवली धुवायला, चिकू धुवून घे. पाणी पिल्ले. आणि मग रामफल दिसले, रामफल तोडून घेतले. बघा, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा.